नेवासामधील सोनाई येथे कांगोनी रोडवरती मंगळवारी रात्री 8:30च्या दरम्यान जुन्या घरात गेल्याच्या वादावरून भांडणं सुरू झाली आणि या भांडणामध्ये चुलत्याने आणि दोन चुलत भावांनी मिळून गणेश वडगुले याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी पाईप यांनी त्याला मारहाण केली आणि त्याला घाव वर्मी लागल्यामुळं गणेश वडगुले याचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणाची आई त्याला वाचवायला आलेली असताना गणेशच्या चुलतीने तिच्यावर देखील हल्ला केला आणि तिला हाकलून दिलं. या प्रकरणामध्ये गणेशच्या आईवरती देखील बोटावरती इजा झालेली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. मयत तरुण गणेश वडगुले हा देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. याच्यावरती यापूर्वी खंडणी, सुपारी, मारणे असे गुन्हे दाखल होते. त्यांनी केलेल्या एका अपहरणामध्ये त्यांनी 2 कोटीची मागणी केली होती. हे प्रकरण देखील खूप गाजलं होतं. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी विठ्ठल रघुनाथ वडगुले, भगवान विठ्ठल वडगुले, संभाजी विठ्ठल वडगुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात पाठवलेला असून पोलीस पुढची सर्व कारवाई करत आहेत.